MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी न घडलेला किंवा या महाराष्ट्राचा बिहार होते की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्यामध्ये 2012 ते 2022च्या दरम्यान बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून या नियुक्त्या या ठिकाणी संस्थाचालक, कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला फार मोठा घोटाळा आहे। तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय करण्याचं काम या माध्यमातून होताना दिसते आहे। या संदर्भामध्ये जी सायबर सेलला तक्रार झाली, सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे। 11 एप्रिलला नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक, त्या कार्यालयामध्ये काम करणारे 4 अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक, प्रायमरीमध्ये काम करणारा वेतन पथक अधीक्षक यांना निलंबित करण्यात आलेले आहे। आणि त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग या ठिकाणी सगळी चौकशी करत आहे आणि रोज एक दोघांना अटक सत्र या ठिकाणी सुरू आहे। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची अशी मागणी आहे की हा घोटाळाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। नागपूरपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 मे 2012 पासून ज्या काही नियुक्त्या झाल्या असेल, बोगस नियुक्त्या झाल्या असेल, SIT नियुक्त करून या बोगस नियुक्त्याच्या संदर्भात तपासणी करावी आणि जे दोषी असतील, शिक्षण विभागाचे अधिकारी असतील, संस्थाचालक असतील, त्यांच्यावरती नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी। याचं आजच जिल्हाधिकारी वर्ध्याच्या वतीनं आम्ही शासनाकडे निवेदन पाठवले आहे। या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH